मी ह्या दरीत पडता पडता वाचलो ते म्हणजे कसं ते पुढे बघा. तर नमस्कार, मी तुमचा लाडका गुड्डू. आज माझ्या गावाकडला आहे तो म्हणजे 6वा दिवस आणि आज आम्ही रात्री कड्याखाली आम्ही खेकडे पकडायला जाणार आहेत. आणि आज आमच्या सोबत आहे आमचे भाऊजी, माझे दोघे भाऊ, काकांचे पोरं वगैरे सगळे. तर आता तुम्ही विचार करत असेल कडा म्हणजे हा काय बोलला. जिथे नदी आणि धबधबा वाहत असतो त्याला आमच्या गावाकडे कडा बोलतात. तर चला आता मी दबक्या पावलाने असे पुढे आमच्या कड्याखाली जात आहे. एवढं दबक्या पावलाने चालून चालून अजून काय आमचा कडा आला नाही, का माहिती केवढ्याला माहिती, बघू आता पुढे. तर फायनल आम्ही कडाच्या वरच्या बाजूला आलो आणि हा बघा केवढा मोठा बेडूक आहे तो. मी या खड्ड्यात पडता पडता वाचलो. नशीब मला माझ्या दादाने अडवून घेतलं. मी पाणीच्या किनार जात होतो आणि हे अचानक दिसलं म्हणून. आणि हे बघा हे काय आहे, डॉक्टर लोक यूज करतात ते आहे वाटते. कमेंट करून नक्की सांगा ह्याला कशासाठी यूज करतात ते पण सांगा. मला वाटलं आम्ही पोहोचलो ते, पण नाही. आता मेन म्हणजे खरा ट्रेक सुरू झाला. तर मित्रांनो आता मेन म्हणजे खरा ट्रेक सुरू झाला आणि आम्हाला इकडे असं बसून बसून उतरायला लागत होतं. तर मित्रांनो जिथून आम्ही उतरत होते तिथूनच खोल दरी होते आणि त्याच दरीत आम्हाला जायचं होतं. तर कसं बसं करून आम्ही कड्या खाली उतरलो आणि तेवढा दादा आमचा पोचला होता आणि त्याने एक खेकडा पण पकडून ठेवला होता. तर फायनली गाइस आम्हाला एक खेकडा भेटला होता आणि आता बारी होती म्हणजे ती दुसरी पकडायची. तर आमचे सगळे मित्र इकडे तिकडे पसरले होते. तर खेकडे पकडायला सगळे इकडे तिकडे जात होते आणि मी पण जात होता. तेवढ्यात माझी चप्पल अशी पायात गुंतून गेली. काय वांदा झाला होता यार. दुसऱ्या ठिकाणी पोचून पण आम्हाला लगेच दुसरा खेकडा भेटून गेला होता. त्याच्याच नंतर लगेच त्याच्याच साईजचा तिसरा खेकडा पण भेटून गेला. तसंच शोधत शोधत आम्हाला खूप सारे खेकडे भेटून गेले होते. थोड्याच वेळानंतर हा एवढा मोठा खेकडा मला सापडला. खूप मजा आली होती पकडायला तर मजा येतच होती, पण आता खायला पण तेवढीच मजा येणार. असंच करत करत आम्ही खूप सारे खेकडे पकडले होते आणि आता टाइम पण खूप झाला होता म्हणून आम्ही घरी जात होते. आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही लगेच घरी येऊन ते खेकड्याची भाजी आणि चिकनची भाजी होती ती आम्ही भाकरीसोबत खाऊन घेतली. तर चला असंच व्हिडिओ बघण्यासाठी लवकर मला फॉलो करा.